आज आपण 3 प्रकारच्या पोळ्या बघणार आहोत। कणिक मळण्यापासून तर डब्यात पोळी ठेवण्यापर्यंत आणि 24 तास ही पोळी कशी नरम राहते ह्या खूप सारे टिप्स आणि ट्रिक्स मी सांगितलेले आहे। खास करून बॅचलर लोकांसाठी आणि जे नवशिके आहेत त्यांच्यासाठी स्टेप बाय स्टेप पोळी कशी लाटायची ते मी सांगितलेलं आहे। नमस्कार, मी भाविका कुकिंग शो मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर पूर्ण व्हिडिओ बघा, आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला, सर्वात आधी कणिक मळताना थोडं पसरट आणि खोलगट असं भांडं घ्यायचं, जसं हा टोप आहे या पद्धतीने। आणि गव्हाचं पीठ मी इथं घेतलेलं आहे। क्वांटिटीनुसार तुम्हाला किती पोळ्या करायच्या आहेत, चपात्या करायच्या आहेत त्यानुसार घ्या। तर गहू कोणते घ्यायचे, तर सगळ्यात जास्त चांगले पद्धतीचे गहू म्हटले पोळींसाठी तर ते लोकवन आहेत। आणि एक पोळीसाठी किती पीठ घ्यायचं त्या पद्धतीने जर घेतलं तर असे वाटे करायचे। जर वाट्यांचा अंदाज तुम्हाला येत नसेल, कमी जास्त होत असेल तर मूठ घ्यायची। एक मूठभर पीठमध्ये एक पोळी बनते, म्हणजे एक चपाती बनते। मी तर 6 करत आहे, तर अशा पद्धतीने एक मूठ घ्यायचं आणि एवढ्या पिठात एक पोळी बनते। ह्यानुसार तुम्ही अंदाज काढू शकतात। थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला। सुरुवातीला थोडंच पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही। आणि फक्त बोटांच्या साहाय्याने असं गोल फिरवायचं, जसं आपल्याला कणिक मळायचं मशीन येतं त्या पद्धतीनेच। त्याच्यात जसे ते साचा असतो त्याच पद्धतीने असं फक्त बोटांनी सर्व पीठला एकत्र करायचं, असं गोल फिरवत हाताला गोल करत। आणि अजून थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे। पूर्ण हात न भरता, एकदम व्यवस्थित आणि भांडंही न भरता आपली ही कणिक मळली जाईल। तर तुम्ही बघू शकतात, हाताला मी असं गोल फिरवत कणिक मळून घेत आहे। जास्त 2 हात भरायचं कामही नाही, एका हातानेच कणिक मळली जाते। तर कणिक मळताना पाणी अगदी थोडं थोडं टाकायचं आणि कणिक हातात घेत गोल फिरवायचं। फक्त 2 मिनिटातच आपली ही कणिक मळली जाते, खूप जास्त वेळही लागत नाही आणि हातही खूप भरत नाही। कणिक मळून झालेली आहे। आता फक्त पळी दीड पळी एवढं तेल टाकायचं, म्हणजे थोडं जे हाताला पीठ आहे ते आणि भांड्याचं पीठ तेही निघून जाईल। अगदी स्वच्छ हात होतो आणि भांडंही स्वच्छ होतं, कोणी सांगणार देखील नाही की याच्यात कणिक मळलेली आहे। अशा पद्धतीने, आणि तुम्ही हातही बघू शकतात। तर आहे ही सोपी पद्धत। अशाच पद्धतीने कणिक मळा, मसळून घ्या 1.5 ते 2 मिनिटासाठी छान, म्हणजे पोळ्या नरम राहतील। तर ही आपली कणिक बनवून तयार झालेली आहे। तर खूप जास्त सैलही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही अशी कणिक मळायची। जर जास्त घट्ट राहिली तर पोळींना तडे पडतात आणि जसं सैल राहिली तर पोळी वातडी होते। 10 मिनिटासाठी झाकून ठेवू। आणि पाणी मला अर्धा कप एवढं लागलेलं आहे। 6 चपातींची म्हणजे पोळींची कणिक होती। 10 मिनिटानंतर बघू शकतात छान रेस्ट झालेला आहे, आराम झालेला आहे कणिकेचा। हे 10 मिनिटं कणिक मळून ठेवणं गरजेचं असतं, म्हणजे कणिक छान मुरते आणि पोळ्याही आपल्या चांगल्या नरम पडतात। तर हे बघा, असं आता अर्ध्या मिनिटासाठी फक्त मी मसळून घेत आहे तिला आणि मग लगेच आपण पोळ्या लाटायला घेऊ। तर सुरुवातीला पोळींचे गोळे करून ठेवायचे, म्हणजे गॅस जेव्हा चालू असतो पोळ्या पटापट लाटल्या जातात। गोळ्या घेण्यामध्ये, बनवण्यामध्ये आपला वेळ जात नाही, म्हणून असे सुरुवातीलाच गोळे तयार करून घ्यायचे एकसारखे आणि मग फक्त पटापट पोळ्या लाटायचेच काम असतात। तर मी बोलली होती तुम्हाला मी 6 पोळींची कणिक मळते, तर हे 6 गोळे आपले इथं तयार झालेले आहेत। जर तुम्हाला याच्यापेक्षा लहान पोळी करायची असेल तेही करू शकतात, किंवा मोठी करायची असेल तेही करू शकतात। मी मध्यम आकारमध्येच पोळी करते। त्याच्यातला एक गोळा घ्यायचा, गोळ्याला पीठ लावायचं आणि याची पारी बनवून घ्यायची। तर साईज तुम्ही बघू शकतात, एवढी मी बनवलेली आहे पारीची। आता याला तेल लावायचं, पूर्ण व्यवस्थित तेल लावून वरून थोडंसं चिमूटभर असं एवढं पीठ टाकायचं। काही जण पीठ टाकतात, काही जण पीठ टाकत नाही। तर असं पीठ टाकायचं, त्याला वळवायचं आणि दुसऱ्या बाजूलाही थोडंसं तेल लावायचं, थोडं पीठ टाकायचं आणि ते बाजूलाही असं वळवून घ्यायचं। तर असा हा त्रिकोण भाग तयार होतो। तर साईडचा जो भाग आहे त्याला असं दाबू शकतात। मी तर रेग्युलर पोळी करते तर दाबत नाही, पण जे नवशिके आहेत त्यांच्यासाठी खास टिप्स आहे। दाबून घ्या आणि काठांवरच आपल्याला हलक्या हलक्या हाताने लाटायचं आहे। जोर बिलकुल द्यायचा नाही, हलक्या हातानेच आपल्याला काठांना लाटायचं आहे। तर बघू शकतात, अगदी सोप्या पद्धतीने हा गोल भाग तयार होतो। तर हा जो काठ आहे आणि लाटण्याला असं गोल घ्यायचं, जशी गोल पोळी आहे त्याच पद्धतीने गोल लाटणंही फिरवायचं। तर काठांना वरून आपल्याकडे फिरवत असं गोल आपली ही चपाती लाटून घेतलेली आहे। तर मी तवा अगोदरच तपायला ठेवलेला होता। सुरुवातीला फुल गॅस करायचा आणि नंतरच पोळी टाकल्यानंतर गॅस मध्यम ठेवायचा। आणि बघू शकतात तुम्ही, असं गोल फिरवून घ्यायचं साईडला पूर्ण व्यवस्थित पोळीला। मग साईड पलटून घ्यायची, उलटून घ्यायची
आणि काठांना कपड्याने असं दाबत काठ शेकून घ्यायचे। जास्त वेळ उलटपलट करत चपातीला शेकायचं नाही, फक्त 3दाच करायचे। पण सुरुवातीचे आणि दुसऱ्या स्टेपचे जे भाग आपण शेकतो तेव्हा व्यवस्थित पोळीला गोल गोल फिरवत जर शेकली तर अलटपलट करायची गरज लागत नाही। तर ही आपली पोळी तयार झालेली आहे। अशाच पद्धतीने जे लोक तेल लावून पोळी करतात त्यांच्यासाठीही मी ती पोळी केलेली आहे। ही पोळी झाल्यानंतर फक्त तेलाचे 2-3 बोटं असं लावून द्यायचे, म्हणजे पोळी आपली नरम राहते। आणि असं डालकीमध्ये ठेवणार तर कपड्यामध्ये ठेवा, किंवा जर तुम्ही डब्यात ठेवत असणार तर डब्याखाली एक जाळीचं भांडं ठेवायचं किंवा स्टँड ठेवायचं। अशा पद्धतीने जाळीचं भांडं असतं ते ठेवायचं किंवा स्टँड ठेवायचं आणि त्याच्यावर कपडा ठेवून मग पोळी ठेवायची। याच्यामुळे गरम गरम पोळीची जी वाफ असते ती स्टँड आणि डब्यामध्ये जो गॅप असतो त्याच्यामधून निघून जाते। पण जर तुम्ही डायरेक्टच पोळी अशी खाली ठेवून दिली तर कपडा ओला होतो आणि ती पोळीही ओली होते आणि ती कोणाला खावीशी वाटत नाही। तर अशा पद्धतीने ही एक स्टेप आहे। तर व्यवस्थित डब्यात पोळी कशी ठेवायची, किंवा तुम्ही त्या पहिल्या स्टेपसारखं डालकीमध्येही कपड्यामध्ये ठेवू शकतात। आता दुसऱ्या पद्धतीची पोळीसाठी गोळा असं लांबट लाटून अशी पारी बनवायची। तेल लावून मध्यभागाला असं 2 भाग करायचे, डिवाईड करायचे आणि लगेच एकमेकांवर थोडंसं पीठ लावून त्याला असं साईडने असं दाबून घ्यायचं आणि याला पण सेम त्याच पद्धतीने लाटायचं जशी पहिली पद्धत मी सांगितली होती। काठांवरच जास्त करून लाटायचं आणि हलक्या हाताने लाटायचं। अर्धी पोळी लाटल्यानंतर मग मध्यभागालाही लाटत जायचं आणि हलक्या हलक्या त्याने गोल फिरवत आपली ही पटकन होणारी चपाती तयार झालेली आहे, पोळी तयार झालेली आहे। आता ही पोळीसाठी मी लोखंडाचा तवा घेतलेला आहे, कारण की इथं मी तेल लावणार आहे। तेल लावताना आपण नॉनस्टिक पॅन न वापरता लोखंडी जो तवा असतो तो घ्यायचा। वरती असे बबल्स आल्यानंतर साईड बदलून घ्यायची आणि ब्रशने मी इथं तेल लावत आहे। जे लोक तेलाची पोळी खातात त्यांच्यासाठी खास करून, आम्हीही तर तेलाची पोळी खात नाही, पण जे खातात त्यांच्यासाठीही केलेली आहे। तर बघू शकता टम्म फुगलेली आपली ही पोळी तयार झालेली आहे। फुगल्यामुळे तिला वाफ घ्यायला निघायला जागा नसते, म्हणून तिथून ती वाफ साईडला फाटते आणि वाफ साईडने निघते। बघू शकतात तुम्ही, तशा जागेवर तुम्ही एखाद्या कपडा किंवा चमच्याने दाबून पूर्ण तिला शेकू शकतात अशा पद्धतीने। तर पूर्ण जास्त पोळी फुगल्यानंतर साईडचे जे काठ असतात त्यांना व्यवस्थित शेकलं जात नाही, म्हणून काठांना असं दाबत दाबत पोळीला शेकून घ्यायची। तर ही आपली पोळी तयार झालेली आहे। तर बघू शकतात ही डबल पोळी आहे। हिचं पूर्ण पूड निघालेला आहे। पहिली जी पोळी केलेली होती ती 4 पुडी होती आणि ही 2 पुडी आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला जी सोपी पद्धत वाटेल ती तुम्ही करू शकतात। व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आता मी लवकरच टिफिन सिरीजही चालू करणार आहे, म्हणून सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडचं बेल बटनही दाबा। आता तिसऱ्या प्रकारची पोळीसाठी पारी करून असं काठांचे भाग असं वळवत जसं आपण मोदकला बनवतो तशाच पद्धतीने करून असं हलक्या हाताने दाबून घ्यायचं आणि मग दोघं साईडने पीठ लावून घ्यायचं आणि यालाही त्याच पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला पाहिजे तसे आपण पोळी लाटून घेऊ शकतो। अंगावर ओढत किंवा साईडला असं गोल फिरवत ही अगदी सोप्या पद्धतीची ही पोळी लाटली जाते। लाटणं अंगठ्या आणि बोटाच्या मध्येच पकडून अशा हलक्या हलक्या हाताने ही आपली पोळी लाटून तयार झालेली आहे। तुम्हाला जी पद्धत पोळीची आवडत असेल ती तुम्ही करू शकतात, जी सोपी वाटत असेल ती तुम्ही करू शकतात। हलके हलके जेव्हा असे फुगे किंवा बबल्स असे येतात तेव्हा कपड्याने असं गोल फिरवायचं, पूर्ण पोळीला शेकून घ्यायचं आणि मगच साईड बदलायची। लगेच साईड बदलायची नाही, त्याच्यामुळे 3-4दा आपल्याला बदलावी लागते साईड आणि पोळीला शेकावी लागते, त्याच्याने पोळी वातडी होते। आणि पोळी भाजताना गॅस कमी करायचा नाही, मध्यम मोठा असं करतच पोळीला भाजून घ्यायचं आहे। 3दा मी साईड बदलली, पोळी तयार आहे। आपली ही मऊ लुसलुशीत पोळींची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला भेटूया एक नवीन रेसिपीसहित, तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।